श्री स्वामी समर्थ. आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा आपल्यातील विनोदी खोडकर वृत्ती, आपली आकलन क्षमता, आपली ग्रहण क्षमता, विचारशक्ती, तसेच आपलं वाक्चातुर्य म्हणजे आपले बोलणे हे बुधाच्या आधिपत्याखाली येते. एवढेच काय तर बुध म्हणजे पैसा, व्यवहार, व्यवसाय, बिझनेस, आपले देण्याघेण्याचे व्यवहार, आपलं कम्युनिकेशन, संपत्ती मिळवण्याचे साधन, हे सर्व बुधग्रहाशी निगडित आहेत. बुध व्यापाराचाही कारक आहे, कारण आपल्याला व्यापारात किंवा व्यवसायात सौदे पटवणे, सौदे करणे यासाठी उत्तम कम्युनिकेशन, उत्तम बुद्धिमत्ता आणि मधुरवाणी यांची आवश्यकता असते. आणि या सर्व गोष्टी बुधाच्याच अंमलात येतात. राशीचक्रात मिथुन आणि कन्या या दोन राशींवर बुधाची मालकी आहे. म्हणून मी ज्योतिष कन्सल्टिंगमध्ये नेहमी म्हणतो की ज्यावरी बुध मेहरबान त्यासी सर्व मार्ग सहज सुलभ. अशा महत्त्वपूर्ण बुधग्रहाला अनुकूल करण्यासाठी किंवा व्यापारात ज्यांचे वरचेवर नुकसान होत आहे त्यांच्यासाठी आज एक सोपा उपाय आपण पाहूयात. संकल्पयुक्त 21 बुधवार 1 किंवा 2 जोडी पालक किंवा वजनातही हे प्रमाण ठरवू शकता. पाव किलो, अर्धा किलो हा पालक आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे. प्रमाणात बदल करायचा नाही. पहिल्या दिवशी जे प्रमाण ठरवलं असेल जोडी किंवा वजन त्याप्रमाणे आपल्याला 21 बुधवार करायचे. आणि दर बुधवारी संध्याकाळी गणपतीच्या मंदिरात जायचं. फुलं आणि 2 मोतीचूरचे लाडू आपल्याला गणपतीला अर्पण करायचे आहेत. त्यातील एक लाडू नैवेद्य म्हणून तिथेच ठेवायचा आणि एक लाडू हा प्रसाद म्हणून इतर लोकांना वाटायचा आहे. तुम्हाला इच्छा असेल तर जास्त लाडूही नेऊ शकता, काही हरकत नाही. बस एवढंच. संकल्पयुक्त 21 बुधवार केले या दोन्ही गोष्टी तर नक्कीच फायदा होतो व व्यवहारातील सर्व अडचणीही दूर होतात. तुम्ही याचा नक्की लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.